आजकाल काय होईल सांगता येत नाही। सध्याच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री होण्याच्या 3 दिवस आधी जर कोणी म्हणलं असतं तुम्ही मुख्यमंत्री होणार आहेत, त्याने येड्यात काढलं असतं। महाराष्ट्रात तर काही होईल, पहाटे शपथविधी व्हायला लागलाय। एकदा कोश्यारी परत यावेत बघा राज्यपाल होऊन, मी पण शपथ घेणार आहे। माणूस चांगला आहे, पहाटे शपथ देतो, भले 70 तासांनी राजीनामा का होईना, पण शपथ घ्यायला काय अडचण आहे। जाऊ द्या, माझा मुद्दा एवढाच आहे। आपल्याला वाटतं हो मी गेल्यावर काय होईल, मी जाऊन बघा काही होत नाही। सगळं व्यवस्थित, मिथ्या भ्रम आहे आपला, मी केलं माझ्यामुळं झालं, सोडून द्या। आता 18व्या अध्यायात श्लोक आला तो सांगतो, यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि संयमान लोका न हंती न निबध्यते आणि करण्यतया अतु होकातिही लोका घातू परी तेने केला आहे मातू। याला कर्मातीत जीवन म्हणायचं। गीतेतले सोपे श्लोक म्हणतो, सोपे। पश्यन श्रवणन स्पर्शन जिगरन नशनन गच्छेन सोपन शोषण प्रलपन विसृजन गुरुनन उन्मिशन निमिशन अपि इंद्रियानेंद्रिय अर्थेषु वर्तन्त इति धारयन। एवढे श्लोक जमले की गीता पाठ व्हायला काही अवघड नाही। तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत्व आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे। तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नातळे जैसे न शिंपिजे जळी जळे पद्मपत्र। सत्यवादी करी संसार सकारा सत्यवादी करी संसार सकारा सत्यवादी करी संसार सकारा आलिका कमला जळी जैसी आलिका कमला जळी जैसे आलिका कमला जळी जैसे आलिका कमळ जळी जैसे, याला कर्माचा भाग्योदय म्हणायचं। तिसरा भक्तीचा भाग्योदय असतो। ऐका महाराज, आपण देवाची वारी करणं आपली भक्ती आहे, पण देवानं आपली वारी करायची इच्छा व्यक्त करणं आपल्या भक्तीचा भाग्योदय। आपल्याला देव आवडणं आपली भक्ती आहे, पण देवाला आपण आवडणं आपल्या भक्तीचा भाग्योदय। आपण देवाची पूजा करणं आपली भक्ती आहे, पण आपली पूजा करावी असं देवाला वाटणं आपल्या भक्तीचा भाग्योदय। महाराज, संतांची पूजा करावी असं देवाला मनोमन वाटतं। तो पहावा हे सोहळे म्हणून मज अचक्षुषी डोळे। आणि माऊली म्हणतात, हातीचे लीला कमळे पुजू तया ते। त्याच्या पायाला मिठी घालावी वाटणं आपली भक्ती आहे, पण आपल्या शरीरालाच मिठी मारावी असं त्याला वाटणं आपल्या भक्तीचा भाग्योदय। ज्ञानोबाराय ह्याच्यातही बोलले, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी अलिंगावया लागोनी तयाचे अंग। भगवान बाबासारख्या, वामन बाबा भाऊसारख्या, नारायण बाबासारख्या संतांना कडकडून मिठी मारावं असं पंढरीच्या विठोबाला सुद्धा वाटतं। आणि तो अशा महात्म्याच्या समोर येतो तेव्हा 4 हात घेऊन येतो। 2 हाताची मिठी त्याला कमी वाटते, 4 हातानं बाबा भाऊ सारख्या महापुरुषांना तो मिठी मारतो। भक्तीचा भाग्योदय। बघा,
त्याच्या घरी, पंढरपूर त्याचं घर आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पंढरपूर त्याचं गाव आहे, पंढरपूर त्याचं घर आहे. त्याच्या घरी आपण जाणं आपली भक्ती आहे. पण त्यानं पंढरपूर सोडून आपल्या घरी येणं आपल्या भक्तीचा भाग्योदय. या सुखा कारणे देव वेडावला. आपण वैकुंठ जाऊ द्या थोडा. पंढरी सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे त्यानं म्हणावं महाराज, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे. वरी योगियांची ही मानसे उमरडोनी जाय. चला महिला मंडळ, देवघरात आणायचंच तुमच्याकडून घेतो करून. आहेत तुम्ही बहुसंख्य, तुमचं डिपार्टमेंट देतो 2 मिनटं. आणायचं आहे का देवघरी? आणायचं आहे. जात्यावर बसवायचा का? आत्ता बसवितो 2 मिनटात तुमच्या जात्यावर बसवितो त्याला. फक्त तुम्ही ताकद लावून त्याला बोलवायचं करा. आम्ही पुढं तुम्ही मागं बोलूच आपण त्याला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वाह. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ भरतारा, तू ये रे बा विठ्ठला. आला. हेच तर जनाबाई करत होत्या ना. येऊ का नाही मी दळीना एकली, एकली दळिता शिनले हात लावी वहिली. येऊ का नाही मी दळीना एकली, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे. कशासाठी? तो आला पाहिजे, नुसता आला नाही पाहिजे, समोर बसला पाहिजे. एकीकडून जनाईनं खुंटा धरून एकीकडून त्यानं दोघींनी जातं फिरविलं पाहिजे. बरोबर आहे ना? असंच आहे. जात्याला दोघी लागतातच की नाही. आणि माझा बघा दोघी दळायल्यावर आहा हा माझ्या भावाच्या ग दाराला आणि सोन्याचं कुलूप. लय मजा महाराज. पुढची मागचीचं धोरण जर जमलं तर लय मजा, नाही जमलं तरी त्या जमवितात महाराज. पुढचीनं अवघड जर म्हणलं मागच्याला नाही कळलं तर ती कळू देत नाही. ती म्हणते नरे 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 नरे. झालं एकदा तर लय मजा महाराज. आपल्या पाथर्डी तालुक्यातली एक मावशी, पुणे जिल्ह्यातली दुसरी मावशी. आता पुण्याची लांबची मावशी आली, मग आपल्या मावशीला वाटलं आता लांब लचक गाणं काढायचं. हिनं काढलं लांब लचक. माझा भाऊ ग भगवान गडाला, माझा भाऊ ग गहिनाथ गडाला, माझा भाऊ ग तारकेश्वर गडाला, माझा भाऊ ग बाळनाथ गडाला, माझा भाऊ ग पंढरीला, माझा भाऊ ग पैठणाला, माझा भाऊ ग पुण्याला, माझा भाऊ ग आळंदीला. आता इतके गावं तिनं कधी ना ध्यानात ठेवायचे. मागची लय हुशार महाराज, पुण्याचीच होती ती. तिनं बरोबर डोकं लावलं आणि सुरू केलं, जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा भाऊ. चलू दे म्हणले, तुझा भाऊ कुठल्या गडावर लावायचा तिथं लाव, माझा आहेच माग. आता जनाबाईचं देवाचं असं झालंय महाराज. देव पुढं म्हणायचे, पांडुरंगा आमचा पिता रखुमाई आमुची.
आणि मागं देवानं तसंच म्हणलं, पांडुरंग आमचा पिता रखुमाई आमुची. घ्या जात्याचा खुंटा डोक्यात हाणून. आता रखुमाई कोण आहे? त्याची बायको. आणि तो म्हणतोय काय? माता. भानावर हाय कुठं? जनाबाईच्या जात्यावर बसून देव देहभान विसरतो आणि पत्नीला माता म्हणतो. एवढं त्याला देहभान विसरायला लावणं जनाबाईच्या भक्तीचा भाग्योदय म्हणतात. विठाल नामयाचे पाठी साले के शिवास. नामयाचे पाठी साले के शिवास. नामयाचे पाठी साले नामयाचे पाठी चाले भाग्योदय. देव इच्छिरज चरणीची भाग्य. भक्तीचं भाग्य झालं. आता योगाचं पण सांगितलंय महाराज. योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय. इंद्रिय दमन आणि क्षमाशीलवरती योग साधनेचं भाग्य. ज्ञान साधनेचं भाग्य, योग साधनेचं भाग्य, कर्म साधनेचं भाग्य आणि भक्ती साधनेचंही भाग्य सांगितलं. तुकोबाराय म्हणतात ज्ञानाला भाग्य, भक्तीला भाग्य, कर्माला भाग्य, योगाला भाग्य, तसं वैराग्याला सुद्धा आहे. वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य. संत संगे हातीला संत संगे हातीला संत कृपेचे दीवा संत गोविंद देवी.
विठोबा रखो